एक महत्त्वाची बातमी, पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी ससूनचा सुधारित अहवाल। पुणे पोलिसांच्या पत्रानंतर ससूनचा मूळ मुद्द्यावर अभिप्राय आता समोर आलेला आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत। योगेश, काय आहे अहवालात? तनिषा विसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाची कमिटी, अर्थात 6 सदस्यांची ही कमिटी होती। या कमिटीने जो पुणे पोलिसांना अहवाल दिला होता, सुरुवातीला जो अहवाल देण्यात आला होता त्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर आणि डॉक्टर सुश्रुत घैसाल या दोघांवरतीही कुठेही ठपका ठेवण्यात आला नव्हता। इतकंच नव्हे तर त्यांचा उल्लेख देखील या अहवालात नव्हता आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा 4 मुद्द्यांवरती पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाकडे अभिप्राय मागितला होता। आणि एकूणच जर पुणे पोलिसांनी जो काही ठपका ठेवलाय, अर्थात हलगर्जीपणा ससून रुग्णालयाचा दिसून येतो। ससून रुग्णालयाची जी कमिटी होती या कमिटीचा हलगर्जीपणा या अहवालातून समोर येताना दिसतोय। नेमकं क्लीन चिट का देण्यात आली होती हा देखील प्रश्न आता या नवीन अहवालातून उपस्थित केला जात आहे। कारण ज्या पद्धतीने नवीन जे काही अभिप्राय मागवण्यात आले होते त्यामध्ये हलगर्जीपणा झाल्याचं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। त्यासोबतच रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून 10 लाख रुपये मागण्यात आले होते। उपचाराला दिरंगाई का करण्यात आली हे देखील मुद्दे आता पुणे पोलिसांकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच जो नवीन अहवाल आता ससून रुग्णालयाकडून पुणे पोलिसांना सादर करण्यात आलेला आहे आणि जो सुरुवातीचा जो अहवाल होता त्यामध्ये मात्र हलगर्जीपणा झाल्याचं पुणे पोलिसांकडून नमूद करण्यात आलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर याआधीच्या अहवालात इंदिरा IVF वर पूर्ण खापर जे आहे ते फोडण्यात आलं होतं। आता मात्र सुधारित अहवाल